कोल्हापूरच्या राजारामपुरी भागात एका 40 वर्षाच्या महिलेला तब्बल 2 महिने साखळदंडाने कुलूप लावून बांधून ठेवलं होतं। ही महिला कोण आहे आणि तिची सुटका नेमकी कशी झाली आपण पाहूया त्याच संदर्भातला हा रिपोर्ट। 40 वर्षाच्या महिलेला साखळदंडाने बांधून ठेवलं। तब्बल 2 महिन्यांनी पोलिसांनी केली सुटका। कोल्हापुरात माणुसकीला काळीमा फासणारी घटना। तिचं नाव सारिका साळी, वय वर्ष 40। गेली 1.5 ते 2 महिने तिला कोल्हापूरच्या राजारामपुरी भागातल्या एका घरात साखळदंडानं बांधून ठेवलं होतं। एवढंच नाही तर या साखळदंडाला अनेक कुलूप लावण्यात आली होती। या घटनेची माहिती मिळताच कोल्हापूर पोलिसांची क्राईम ब्रांच आणि राजारामपुरी पोलिसांचं पथक तातडीनं घटनास्थळी पोहोचलं। महिलेची अवस्था पाहून ते देखील चक्रावून गेले। पोलिसांनी कुलूप उघडणाऱ्या व्यक्तीला बोलावून घेतलं आणि सारिका साळी यांची साखळदंडातून सुटका केली। कोल्हापुरातलं राजारामपुरी पोलीस ठाण्याचे सर्वच पोलीस असू देत, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस असू देत, जे या खोलीमध्ये दाखल झाले आणि याच घरामध्ये सुरेखा माळी नावाची एक महिला जी आहे तिला जवळपास 1 ते 2 महिन्यांपासून खोलीत बांधून घातलं होतं, साखळदंडाने बांधून घातलं होतं। अशा अवस्थेतच महिला जी आहे ती या ठिकाणी पोलिसांना मिळून आलेली आहे। साखळदंडातून सुटका केल्यानंतर या महिलेला तातडीने उपचारासाठी कोल्हापूरच्या CPR रुग्णालयात दाखल करण्यात आले। ही महिला आपला भाऊ, भावजय आणि भाच्यासोबत या घरात राहत होती। पोलीस आले तेव्हा एकटा भाचा घरात होता। या घटनेची माहिती मिळताच शिवसेनेचे उपनेते संजय पवार सुद्धा घटनास्थळी पोहोचले। त्यांनी या भाच्याच्या कानाखाली जाळ काढला। त्यामुळे तिथं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं। मी म्हणतोय ती महिला कशी आहे, अपंग आहे, वेडे आहे काय आम्हाला माहित नाही, पण अशा पद्धतीने साखळदंड बांधायचे, कुलप बांधून ठेवायची, अशी महिना 1.5 महिने तिला ठेवायचं। शेजार पाहिजे महिलांना किंवा कुणाला वाटलं नाही असं की पोलिसांना कळवलं पाहिजे आपण अशा एका महिलेला आपण असं बांधून ठेवलंय तिला। आणि किती अत्याचार हा महाराष्ट्रात चाललाय, पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती दुर्दैव असं म्हणजे छत्रपती शाहू राजांच्या ह्या कोल्हापुरात एका महिलेला अशा पद्धतीने साखळदंड बांधून कुलप बांधून ठेवतायत। या महिलेला नेमकं का बांधून ठेवलं होतं याचं समाधानकारक उत्तर भाच्याकडून मिळू शकलं नाही। प्राथमिक माहितीनुसार संबंधित महिला वेडसर असून रस्त्यावर फिरताना काहीही उचलून खाते, त्यामुळेच तिला बांधून ठेवल्याचं सांगण्यात येते। या प्रकरणी पोलिसांनी भाच्याला चौकशीसाठी ताब्यात घेतलं। सदर घरात छापा मारला असता सुरेखा साळी नावाच्या महिलेला साखळदंडात बांधून ठेवलेलं आढळून आलं। पहिले 2 चाव्या तिथे मिळाल्या, त्यांना आम्ही तिला सोडवलं। एक लॉक निघत नव्हतं, मग चावीवाल्याला बोलून ते लॉक पण आपण काढलेलं आहे आणि तिची मुक्तता केलेली आहे। तिला आता CPR हॉस्पिटल येथे उपचाराला पाठवलेलं आहे। 1.5 ते 2 महिन्यापासून बांधून ठेवलेली अशी प्राथमिक माहिती मिळालेली आहे। सदर बाबत सदरची महिला तिचा भाऊ, भावाची पत्नी व तिचा मुलगा यांच्यासह राहत आहे। महिलेला का बांधून ठेवलेलं आहे, कशासाठी बांधून ठेवलं याची अधिक माहिती घेत आहोत व संबंधित इसमाविरुद्ध कायदेशीर कारवाई करून त्यांना तात्काळ अटक करीत आहोत। केवळ एका महिलेवर झालेला अत्याचार म्हणून या घटनेकडे पाहता येणार नाही, तर आपल्या समाजातील संवेदनहीनतेचं हे भयानक उदाहरण आहे। माणुसकीला लाज आणणारी ही घटना, पुरोगामित्वाचा वारसा सांगणाऱ्या महाराष्ट्रात अशा घटना पुन्हा घडता कामा नयेत। शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।